तुम्ही देशात फिरून याल, कालांतराने जगाची भ्रमंती कराल। या जगामध्ये तुम्ही कोणत्याही गावात, वाडीवर आणि वस्तीवर गेलात तर या जगात कदाचित तुम्हाला मला असं एखादं गाव सापडेल ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही। पण या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरा, या जगात तुम्हाला मला असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही। कारण ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित आहे, आणि जिथं मृत्यू निश्चित आहे प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्मही निश्चित आहे। म्हणून तर महाविष्णू माऊली ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। प्रत्येकाचा जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे आणि कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र या जगाच्या पाठीवर अवघड नाही। उपजे ते नासे, जो जन्माला येणार आहे एक दिवस जावंच लागणार आहे। नासे ते पुनरुपी दिसे, जो जाणार आहे त्या देह जरी सोडला असेल तर त्या आत्म्याला प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्माला यावं लागणार आहे। हे घटिका यंत्र जैसे, हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे सदोदित सुरूच राहणार आहे। कारण तुमचं माझं जीवनातलं जीवनमान हे घड्याळाच्या काट्याप्रमाणेच आहे। फक्त कुणाचं जीवन हे बाबांप्रमाणे तासकाट्या स्वरूप असतं, ते आपल्या जीवनाची यथार्थ परिभ्रमणा पूर्ण करत असतं। तर कुणाचं जीवन हे मीठ काट्याप्रमाणे असतं, ते काहीसं त्याहून अल्पयुषी ठरतं। तर कुणाचं जीवन हे सेकंद काट्याप्रमाणे असतं, ते अत्यंत अल्पयुषी ठरतं। पण एकदा का स्टेशन आलं, मनात नसेल तरी उतरावंच लागतं आणि आपलं मूळ ध्येय साधण्यासाठी पुन्हा पुढच्या बसमध्ये या देहरूपामध्ये असणाऱ्या आत्म्याला चढावं लागतं। एखादा म्हणेल महाराज याला काही पुरावा, महाविष्णू माऊली ज्ञानोबा सांगतात महाराज, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळी। लक्षात घ्या, आपल्या अंगातला हा सदरा आहे, हा जर जुना झाला, मळकट झाला तर काढून आपण तो बाजूला ठेवणार आहे आणि दुसरा परिधान करणार आहे। त्याचप्रमाणे या देहातील आत्मा आहे, तो आपला प्रारब्ध भोगण्यासाठी येणार आहे आणि केलेलं कर्म संचिताच्या गाठोड्यामध्ये घेऊन पुन्हा पुढच्या बसमध्ये प्रवास करणार आहे। तरी एखादा म्हणजे महाराज मी IT मध्ये जॉब करतो, मी विज्ञान युगामध्ये राहतो, माझं असं म्हणणं आहे, विज्ञान असं सांगतं मनुष्य गेला म्हणजे गेला, मागं काही राहत नाही। तर नाही उत्तर देताना महाविष्णू माऊली ज्ञानोबा सांगतात, तो आत्मा कसा आहे? नैनं छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका। आत्मा अविनाशी आहे, तो शस्त्रानं नष्ट होणार नाही, त्याचा आगीमध्ये दहन होणार नाही, तो प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा पुन्हा जन्मालाच येत राहतो। मग एखादा असा म्हणेल महाराज माझ्याकडे फार संपत्ती आहे, मी अनेक मंदिरांना दान धर्म करत असतो, पण मला तर मात्र आता जन्म तर चुकणार नाही। पण जन्म मिळाल्यानंतर मला जर हे भोग भोगायचे नसतील तर कुठं देणगी पुस्तक आहे का? यासाठी कुठं देणगी दिली तर चालेल का? यासाठी कोणाचा वशिला चालेल का? लक्षात घ्या महाराज, पहिल्यांदा जीवनाचं जीवनमान समजून घेण्यासाठी काही गोष्टी शांतपणे समजून घ्या। लक्षात घ्या, इथं साक्षात या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने ज्याने सृष्टी निर्माण केली, त्या भगवान परमात्म्याने जरी अवतार घेतला ना महाराज, तरी त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आपले भोग हे भोगावेच लागतात। मग तुम्ही मी कोण आहोत? पुरावा, अव कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी। म्हणजे साक्षात जगाचा चालक मालक असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना या मृत्यू लोकात आल्यानंतर आपले भोग भोगावे लागले। देवाच्या धर्मपित्याला सुद्धा आपले भोग भोगावे लागले, देवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूलाही आपले भोग भोगावे लागले, आणि देवाच्या लाडक्या बायकोलाही भोगावं लागलं। मग तुम्ही मी कोण आहोत? केले गर्वा झाले त्याची लक्षात घ्या मायबाप, या मृत्यू लोकामध्ये जन्म आणि मृत्यू कितीही वेळा झाला तरी मात्र आपल्याला आपले भोग भोगावे लागणार आहे। आणि जर त्यातून भगवंतही सुटले नाहीत तर तुम्ही मी कोण आहोत? वृक्षाची या पाने हाले ज्याची, कारण भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलू शकत नाही। मग जाणकारांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला महाराज, जर खऱ्या अर्थानं
भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलू शकत नाही, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, हा जो तुम्हाला मला कोणताही वशल लावून चुकवता येणार नाही. पण हा जो जन्म मृत्यूचा 84 लक्ष योनीचा फेरा आहे, हा फेरा तुटणारच नाही का? ही सायकलची जी काही चेन आहे ही अशीच चालू राहणार का? लक्षात घ्या, ही जर तोडायची असेल त्यासाठी एकमेव कडी आहे आणि ती म्हणजे मिळालेला हा देह आहे. कारण 84 लक्ष योनीमध्ये फक्त आणि फक्त जर हे चक्र भेदायचं असेल, म्हणजे हे कुलूप खोलायचं असेल, तर त्यासाठी एकमेव देह मिळतो, तो म्हणजे हा मिळालेला तुम्हाला मला देह आहे. पण हाच देह जर खऱ्या अर्थानं आम्हाला मिळालेला आहे आणि आता तुम्ही महाराज असं म्हणताय, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, म्हणजे भगवंताच्या सत्तेशिवाय जर आम्ही श्वासही घेऊ शकत नाही, तर 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून आम्ही ज्यासाठी जन्म मिळालाय, ज्या सुखासाठी आमचा जन्म झालाय, ते सुख म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणं, ते म्हणजे मुक्ती, म्हणजे मोक्ष आहे. बरोबर? मग जर मुक्ती म्हणजे मोक्ष आम्हाला प्राप्त करायचा असेल आणि तुम्ही म्हणताय की भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानच हलत नाही, मग तो आम्हाला मिळणारच नाही का? आणि जर तो आम्हाला मिळणार नसेल तर तुम्ही असं म्हणताय बाबांनी आपल्या जीवनामध्ये मोक्ष म्हणजे मुक्तीकडे वाटचाल केली, मग तुमच्या बोलण्यात विरोधाभास येत नाही का? पण लक्षात घ्या, त्यासाठी आम्हाला सर्वप्रथम हा मृत्यूलोक समजून घ्यावा लागेल. हा मृत्यूलोक आहे कसा? अहो, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, मृत्यूलोक की भावा जन्मा. साक्षात तुमचं माझं सोडून द्या, पण ज्या मृत्यूलोकात तुमचा माझा जन्म झालाय ना, या मृत्यूलोकाची कामना साक्षात ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा, स्वर्गीचे अमर जे अमर आहेत त्यांना सुद्धा या जर मृत्यूलोकाची कामना असेल, विचार करा कुणाला कामना आहे? त्या स्वर्गादी देवतांना कामना आहे. मग स्वर्ग कसा आहे? आता आपलं जाणं झालं नाही, पण महावैष्णवमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये सांगतात तो स्वर्ग नेमका आहे कसा. जेथे महासिद्धीची भंडारे, अमृताची कोठारे, पई गाई खिल्लारे कामधेनूची. जिथं महासिद्धीची भंडार आहेत, अमृताची कोठार आहेत आणि असंख्य अगणित इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूची लेकरं आहेत, असा जो स्वर्ग आहे, त्या स्वर्गाचे देव सुद्धा या मृत्यूलोकाची कामना करतात. नव्हे नव्हे तर ज्या सुखकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला. ज्या संत मांदियाळीसाठी भगवंत येतात, अहो माझे महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. म्हणजे भगवंताला सुद्धा मृत्यूलोकाची आस आहे, संतांना सुद्धा मृत्यूलोकाची आस आहे. ज्या मृत्यूलोकामध्ये साक्षात तुम्हाला मला तर जन्म मिळालाय, पण एकच अडचण आहे, तयार झाला फाटा बाधिकेचा. काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर याचा फाटा या देहाला झाल्यामुळे झालं काय? मुक्ती म्हणजे मोक्षाची दारं तुमच्या माझ्यासाठी बंद झाली. विचार करावं, कसला गर्व आहे आपल्याला? मी डॉक्टर गर्व होतो, मी वकील गर्व होतो, मी इंजिनियर गर्व होतो, मी कीर्तनकार गर्व होतो, मी प्राध्यापक गर्व होतो. अहो महाराज स्वतः सांगतात ना, अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काहीच आणलं नाही, जाताना आपण काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे, पण हेच वाक्य उलट करतो. येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आज आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मी तिला खऱ्या अर्थानं हे संस्कार आपल्या कर्माधारे प्राप्त होतात आणि मनुष्य कारण जिवंत राहतो ना महाराज, तो कर्माने राहत असतो. अहो महावैष्णवमाऊली ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेतली, एवढी वर्ष उलटून गेली, पण ज्ञानोबराय म्हटलं की आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले, एवढी वर्ष निघून गेली, पण शिवराय म्हटलं की आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. बाबा आपल्यातून अनंतात विलीन झाले, 1 वर्ष पूर्ण झालं, पण बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बाबा जिवंत आहेत, कारण बाबा कर्मानं जिवंत आहे. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहुलाचा कीर्ती जगमाज, राहुलाचा कीर्ती जगमाज.
लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं मनुष्य जिवंत राहतो तो कर्माने राहत असतो. आज बसलेला प्रत्येकाचं अंतःकरण द्रवलं गेलं, कारण बाबा आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहेत. कारण मनुष्य जिवंत राहतो तो आपल्या कर्माने राहत असतो. एका वाक्यासाठी विषयांतर करतो महाराज, कारण तरुण वर्ग या ठिकाणी आहे. मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. मी खोटं एकही वाक्य बोलणार नाही. मागच्याच महिन्यामध्ये आलेल्या एका संस्थेच्या अहवालानुसार या जगाच्या पाठीवर गेल्या 2 वर्षापासून कोरोना आला महाराज. पण या कोरोनाच्या काळापेक्षाही एक भयंकर आजार आज या महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीला झालाय. कारण या जगामध्ये सर्वाधिक तरुण वर्ग जर कोणत्या देशामध्ये असेल तो म्हणजे आपला हिंदुस्थान, आपली भारत भूमी आहे. आणि भारत देशामध्ये सर्वात जास्त तरुणाई ज्या राज्यामध्ये आहे, प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक केरळ आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये 10% नाही, 20% नाही, तर 42.68% तरुणाई ही डिप्रेशनची शिकार आहे. आणि या डिप्रेशन वरती या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं जर कोणतं औषध असेल ना, ते औषध म्हणजे ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा आहे. पण आज अशी अवस्था आहे महाराज, आईच मिसेस मुख्यमंत्री तुझ्यात जीव रंगला हे पाहिल्याशिवाय जेवत नसेल तर मुलगा ज्ञानेश्वरी कधी वाचेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आपण खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये जर ज्ञानेश्वरी आम्हाला समजली, तुकोबारांची गाथा जर तुम्हाला मला खऱ्या अर्थानं समजली ना, तर लक्षात ठेवा आम्हाच्या जीवनामध्ये अपयश कधी येणार नाही. आणि आध्यात्मिक दृष्टीनं मुक्ती म्हणजे मोक्षाकडे आमची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी आपल्या जीवनामध्ये तेच साधलं, म्हणून तर जन्म आणि मृत्यूच्या चिरंतन पलीकडे असणारं मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख बाबांनी प्राप्त केलं. मग आता जाणकार असा प्रश्न निर्माण करतील, महाराज कसं? लक्षात घ्या महाराज, बाबांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचे 4 योग साधले, म्हणून बाबांचा प्रवास मुक्ती म्हणजे मोक्षाकडे झाला. तुम्ही म्हणाल कसं? लक्षात घ्या. नाही, सगळ्या तरुण वर्गाला हात जोडून विनंती करतो, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका, नाही भगवद्गीता वाचता आली वाचू नका, नाही तुकोबारांची गाथा समजून घेता आली समजून घेऊ नका. पण ज्ञानेश्वरीने दिलेले 4 योग जर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंगीकार केला गेला ना, तर लक्षात ठेवा तरुणाईला अपयश कधी येणार नाही. आणि आध्यात्मिक दृष्टीने तुमची माझी वाटचाल जीवनात मुक्ती म्हणजे मोक्षाकडे झाल्याशिवाय राहणार नाही. मग असे कोणते 4 योग आहेत जे ज्ञानेश्वरीने तुम्हाला मला शिकवले? पहिला योग म्हणजे कर्मयोग आहे. आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अडाणी आणि अज्ञानी पामरानं काय करावी? कर्मयोग म्हणजे नेमकं काय आहे? दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल. एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा अहो माझ्या श्वासागणित 3 लोकात मी फक्त नारायण नारायण ही जपमाळ ओढतो, मला खात्री आहे या जगाच्या पाठीवर तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे. आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उत्तर आले, नाही नारद मुनी, या जगाच्या पाठीवर माझा सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल ना, तो उत्तर भारतामध्ये राहतो, ज्याचं नाव श्रीहरी आहे. नारद मुनींच्या डोक्यात मुंग्या वाजायला लागल्या. काय बोलताय देवा? अहो खऱ्या अर्थानं मी श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो आणि तुम्ही म्हणताय कोण तो श्रीहरी तुमचा परम भक्त आहे? कारण काय देवा? आणि कहे गए श्याम सुंदर. नारद मुनींना उत्तर झाले, नारद मुनी आता मला सांगायला वेळ नाही, तुम्ही स्वतः जाऊन येऊन पाहून येता का? आणि नारद मुनी निघाले, उत्तर भारतामध्ये आले. श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक अजान वृक्ष होता, त्या अजान वृक्षावर जाऊन बसले आणि 3 दिवस श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले. श्रीहरी सकाळी उठला, आंघोळ झाली की मंदिरामध्ये जाऊन दिवे लागण करायचा, शेवटी जेवण घरामध्ये बनलं की देवाला नैवेद्य दाखवून जेवण करायचा, खांद्यावर नांगर घ्यायचा, आपल्या शेताकडे निघून जायचा. संध्याकाळी 7 वाजता घरी आला, हातपाय धुतले की पुढे दिवे लागण करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि शांतपणे जेवण करून झोपी जायचा. पाहता पाहता 3 दिवस नारद मुनींनी श्रीहरीचा हा दिनक्रम पाहिला आणि 4थ्या दिवशी पुन्हा भगवान परमात्म्याकडे वैकुंठात आले आणि देवाला प्रश्न केला, देवा चेष्टा करता होय माझी? चेष्टा चालवली होय माझी? अहो तो श्रीहरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो, संध्याकाळी झोपताना तुमचं नाव घेतो, तरी तुम्ही म्हणताय आणि मी तर श्वासागणित नाम तुमचं जपत असतानाही तुम्ही म्हणताय तो श्रीहरी तुमचा परम भक्त आहे, याचं कारण काय देवा? उत्तर हवंय मला. आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उतरले, नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देणार आहे, पण उत्तर देण्या अगोदर माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं कराल का? नारद मुनी म्हटले, सांगाल ते करतो देवा, पण मला उत्तर मात्र आज हवंय. आणि त्याच वेळी भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला हाक मारली, लक्ष्मी. लक्ष्मी माता धावत आल्या, एक समय आणि थोडं तेल घेऊन ये. लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या. भगवान परमात्म्याने ती समय हातात घेतली, काठोकाठ तेलाने भरली, नारद मुनींच्या हातात दिली आणि सांगितलं, मुनिवर्य आता तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे. ही समय घेऊन तुम्हाला पृथ्वीला तब्बल 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या. आपण देवा आल्याबरोबर उत्तर नक्की मिळेल, पण माझं ऐकून तर घ्या.
ही समय तुम्ही हातात घेतल्यानंतर पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या. फक्त माझी एकच अट आहे, यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर पडता कामा नये. नारद मुनी म्हटले, चालेल देवा, पण आल्याबरोबर उत्तर नक्की मिळेल. आणि नारद मुनी निघाले. पहिली, दुसरी, तिसरी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि धापा टाकत भगवान परमात्म्याच्या समोर उभे टाकले. देवा, आलो बरं मी, आता उत्तर. आणि कहे गए श्याम सुंदर. भगवान परमात्मा उतरले. नारद मुनी, अहो किती घाई करताय? अहो पृथ्वीला प्रदक्षिणा मारून आलात ना, दमला असाल. हो, पूर्ण 7 प्रदक्षिणा मारल्या. मग खऱ्या अर्थानं नारद मुनीला देवाने विचारलं, नारद मुनी, तुम्ही जर 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्यात तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, ती पृथ्वी कशी आहे हो, ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारल्या? हा नारद मुनी डोक्याला हात लावला. काय बोलताय देवा? अहो माझ्या हातात तुम्ही समय दिली, काठोकाठ तेलानं भरली, आणि वरून तुम्ही मला असं सांगितलं, यातला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये. अहो माझं सगळं लक्ष त्या समईवर आणि समय त्या तेलावर होतं. ही पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? आणि स्मित हास्य करत भगवान परमात्मा उत्तर झाले, अहो नारद मुनी, मग तुम्हीच उत्तर द्या. माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय? या मृत्यू लोकामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय. तो त्याच्या शेतीचं काम देव पूजा समजून प्रामाणिकपणे करतोय ना, तीच त्याची देवपूजा अखंड आहे. म्हणून तो माझा सर्वोच्च भक्त आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तो शेतीत जे प्रामाणिकपणे करतोय, तो आपली शेती म्हणजे खऱ्या अर्थानं माऊलींची पंढरी समजतोय. आणि शेतातल्या पिकामध्ये जर तो विठू माऊली म्हणजे माझं दर्शन घेतोय ना, म्हणून तो जगाच्या पाठीवर माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. बाबांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर बाबांनी खऱ्या अर्थानं आषाढीची वारी तर केलीच, कार्तिकीची वारी तर केली, पण त्याचप्रमाणे आपल्या शेताला आपली पंढरी मानलं. आणि त्या शेतामधून येणाऱ्या प्रत्येक पिकाला त्यांनी त्याच्यामध्ये विठू माऊलींचं दर्शन घेतलं. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत या 2 करांनी आपल्या शेतीच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तीच शेतीची देवपूजा साधली. म्हणून बाबांनी ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला, तो म्हणजे कर्मयोग आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा पहिला योग म्हणजे हा कर्मयोग. तुम्हाला मला काय शिकवतो? तुम्ही शेतकरी आहात ना, तुमच्या शेतीचं काम प्रामाणिकपणे करणं हीच तुमची देवपूजा आहे. तुम्ही नोकरी करताय, तुमची नोकरी प्रामाणिकपणे करणं म्हणजे तुमची देवपूजा आहे. तुम्ही व्यवसाय करताय, तुमचा व्यावसायिक प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं म्हणजे तुमची देवपूजा आहे. आम्ही घरातला स्वयंपाक बनवतो, तो आनंदित आणि उल्हासित भावनेनं बनवणं म्हणजे आमची देवपूजा आहे. एकंदरीत ज्ञानेश्वरीचा कर्मयोग आम्हाला शिकवतो, या 2 करांनी म्हणजे हातांनी आम्ही जे काही कर्म करतो ते प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं हाच ज्ञानेश्वरीचा पहिला म्हणजे कर्मयोग आहे, जो बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधला. बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला दुसरा योग म्हणजे ज्ञानेश्वरीचा ज्ञानयोग आहे. आता ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरांना काय करावी? ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय आहे? उदाहरण देतो म्हणजे समजणं सोपं होईल. जर आता या ठिकाणी 4 वर्षाचं एक लेकरू आलं आणि बोबड्या बोलात त्याने सांगितलं, मी येताना तिथे एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण फारसा विश्वास ठेवणार नाही. एखादा व्यसनी व्यक्ती हलटून तिथं आला, त्याने सांगितलं, मी आता एक साप पाहिला, आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवणार नाही. पण एखादा ज्ञानी मनुष्य या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं, मी येताना एक सर्प पाहिला, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. आपण त्याच्यावर नाही, त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार. कारण मनुष्य स्वयंपूर्ण होतो, तो ज्ञानाच्या बळावर होत असतो. आता बाबांच्या जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये परिस्थिती एवढी नाजूक होती, शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा घराची कुटुंबाची जबाबदारी फार वेगाने लवकर आली. पण बाबांनी मात्र खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबात जगावं कसं, अध्यात्मशास्त्र कसं असावं आणि खऱ्या अर्थानं समाजाला कुटुंबाला एकसंध ठेवावं कसं आणि नात्यांना परिपूर्णता साधावी कशी, याचा प्रचंड ज्ञान आत्मसात केलं. नव्हे तर बाबांनी पुढच्या पिढीकडेही आणि पुढच्या नातवंडांकडेही हेच ज्ञान प्रगल्भपणे पुढे दिलं. म्हणून तर आज बाबांच्या कन्या असतील, मुलं असतील किंवा पै पाहुणे असतील, सगळेजण समाजासाठी आपले योग्य मोलाचं योगदान देत आहेत. पुण्याई बाबांचे आहे, कारण बाबांनी तसे संस्कार दिले. म्हणून तर बाबांनी ज्ञानेश्वरीचा दुसरा योग साधला, तो म्हणजे ज्ञानयोग आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला तिसरा योग म्हणजे ज्ञानेश्वरीचा भक्तियोग आहे. आता भक्तियोगाची व्याख्या माझ्यासारख्या अज्ञानी पामरानं काय करावी? भक्तियोग म्हणजे नेमकं काय आहे? लक्षात घ्या, भक्ती ज्यावेळी भुकेत येते ना, आपण तिला उपवास असं म्हणतो. भक्ती जेव्हा अन्नात येते तेव्हा आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो. भक्ती जेव्हा पाण्यात येते तेव्हा आपण तिला तीर्थ असं म्हणतो. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो. भक्ती संगीतात आली की आपण तिला कीर्तन असं म्हणतो. ती लोकसंगीतात आली की आपण तिला भारुड असं म्हणतो. भक्ती जर कृतीत आली तर आपण तिला सेवा असं म्हणतो. आणि तीच जर माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजली गेली तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा अखिलकणा जो म्हणजे मानवता, हा मानवता धर्म तयार होतो. आणि एकदा का मानवता अंतःकरणामध्ये रुजली की प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भगवंत दिसायला लागतो. आणि खऱ्या अर्थानं त्याच देवत्वाची पूजा करताना देव पाहावयासी गेलो,
देवची होऊन ठेलो. या नरदेहाला देवत्व प्राप्त होतं. बाबांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवनात बारकाईने डोकवण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यानं जाणारा कोणताही व्यक्ती असू द्या, पण बाबा जर खऱ्या अर्थानं समोर उभे असतील ना, तो 2 मिनिटं का होईना घरी आल्याशिवाय कधी राहिला नाही. नव्हे बाबांना कुणीही भेटू द्या, जर तो घरी आला ना तर चहा पाणी जेवण घेतल्याशिवाय बाबांनी कधी जाऊ दिलं नाही. तर खऱ्या अर्थानं गावामध्ये जरी बाबा असतील कुठेही दुर्कुणी आला तर रामकृष्ण हरी म्हणत बाबांच्या जवळ आल्याशिवाय राहिला नाही. कारण बाबांनी प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भगवंत पाहिला आणि त्याच भगवंताची आयुष्यभर पूजा करत करत शेवटच्या क्षणी आयुष्याला देवत्व, या नरदेहाला देवत्व प्राप्त करून घेतलं. म्हणून तर ज्ञानेश्वरीचा बाबांनी 3रा योग साधला, तो म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ती योग आहे. आणि म्हणून तर बाबांच्या जीवनाची वाटचाल ज्ञानेश्वरीचा शेवटचा 4था युगाकडे झाली, तो म्हणजे राजयोग आहे. आता राजयोगाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पुढचे 2 तास कमी पडतील आणि उन्हाची तीव्रता वेगाने वाढते. म्हणून राजयोगाचा गुणोत्तर अवघ्या 4 शब्दांमध्ये सांगतो. राजयोगाचा जर परिपूर्ण अभ्यास केला तर 4 शब्दांमध्ये राजयोगाचं गुणोत्तर निघतं. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य, हे 4 तत्वांचं पालन म्हणजे राजयोग आहे. आता यातला पहिला शब्द कोणता आहे? सत्य. आता सत्य हा शब्द मला बोलायला आणि तुम्हाला ऐकायला सोपा आहे, पण सत्य किती अवघड आहे. एका वाक्यात जर बोलायचं म्हटलं तर माझ्यासह तुमच्याकडे आता आपल्या प्रत्येकाकडं नाही म्हटलं तर 10,000 पासून तर कदाचित 2 लाखापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल आहेत. पण इथं माझ्यासह, यांच्यासह आणि तुमच्यासह असा एक तरी व्यक्ती आहे का? फक्त खरं बोला की ज्यानं मोबाईल घेतल्यापासून आजपर्यंत मोबाईलवर एकदाही खोटं बोलला नाही. मग विचार करा, जर आम्ही मोबाईलवरती खरं बोलू शकत नाही तर सत्य हा योग किती अवघड आहे. 2 मिनिटात तुमच्या लक्षात आलं. अहो, संत परंपरा एवढी मोठी आहे, पण या संत परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं गीता खंडन हे महाविष्णुमाऊली ज्ञानोबांच्या मुखातूनच का आलं? ते इतर कुणाच्याही मुखामधून का आले नाही? याचं उत्तर देताना ज्ञानेश्वरीमध्ये महाविष्णुमाऊली ज्ञानोबा सांगतात, माझ्याच मुखामधून गीताखंडन का आलं? माझी असत्य वाचेचे तप केले असे बहुत कल्प, तया फळाचे महादिव पातळ प्रभू. मी जेव्हा जेव्हा आलो या वाचेने मी फक्त आणि फक्त सत्य वाचेचे तप केले, म्हणून माझ्या मुखामधून गीताखंडन म्हणजे ज्ञानेश्वरी प्रगट झाली. पण खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जर आम्ही आमच्या जीवनात कर्मयोग साधला, ज्ञानयोग साधला आणि भक्तियोग साधला तर खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्याची वाटचाल राजयोगाकडे झाल्याशिवाय राहत नाही. बाबांनी आपल्या जीवनामध्ये ते साधलं आणि बाबांच्या अंतःकरणामध्ये, मुखामध्ये खऱ्या अर्थानं सतत म्हणजे दिवस असू द्या, रात्र असू द्या, पण सदैव भगवंताचं नाम होतं. आणि देवाचा स्वभाव असा आहे, जर ज्ञानेश्वरीचे हे 3 योग साधले गेले आणि अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम असेल तर देवाचा स्वभाव कसा आहे सांगतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. देवाचा स्वभाव रोकडा आहे आणि भगवान परमात्मा स्वतः सांगतात, खऱ्या अर्थानं जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असेल ना तर मोक्ष तुम्हाला दुसऱ्या हाताने मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेच भगवंताचं नाम, तोच भगवान परमात्मा बाबांनी आपलासा करून घेतला. म्हणून तर जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडचं चिरंतन तत्व, ज्याचं नाव मुक्ती म्हणजे मोक्ष, हे अंतपार सुख प्राप्त करून घेतलं. हेच तुकोबाराय सांगतात, अभंग आपला तो एक देवा करुणी ठावा, 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 आपला तो एक देवा करुणी ठावा. जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या चिरंतन पलीकडे असणारं तत्व मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. आणि तेच तुमच्या माझ्या जीवनामधलं खऱ्या अर्थानं यशस्वीतेचं, सुखी होण्याचं साधन आहे. तर खऱ्या अर्थानं आमचा हा जन्म मृत्यूचा फेरा चुकवता येईल, त्यासाठी काय करावं लागेल? बाबांप्रमाणे भगवंताचं नाम म्हणजे तो भगवान परमात्माच आपल्या जीवनामध्ये आपलासा करावा लागेल. आणि तो जर आपलासा केला तर मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार
नाही, पण विचार करा महाराज, हेच सुख तुमचा माझा थोडासा आता अभ्यास करूया. हेच सुख तुम्ही मी कशामध्ये शोधतोय? हेच सुख तुम्ही मी मात्र आज प्रपंचामध्ये शोधत आहोत. आणि प्रपंच कसा लक्षात दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही पेटे, दुःखाचा विचार नाही पेटे. लक्षात घ्या मायबाप, प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर तुकोबरा याही पुढे जाऊन म्हणतात, संसाराच्या नावे घालून या आम्ही संसाराला मुठमाती दिली. मग तुकोबरा आहे. आता अज्ञानी पामरांचा असा एक प्रश्न निर्माण होतो. आम्ही संत चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं समजतं की तुमच्यासह आदी संतांनी हाच प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी दुटप्पीपणाचं होत नाही का? कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. तुकोबाराला उत्तर देताना शास्त्राचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं शास्त्राचा आधार घेऊन सांगतात, प्रपंचाचेही राजांना दोन प्रकार पडतात. कारण बाबांच्या जीवनातला प्रपंच जर आपण पाहिला, कारण जेवढं हे कुटुंब आज समाजासाठी कार्य करताय ना महाराज, लक्षात घ्या, जेवढं त्यांच्या मुलांचं याच्यामध्ये योगदान आहे तेवढंच त्यांच्या सुनांचंही योगदान आहे. याचं कारण असं आहे, घरातल्या वातावरणावरतीच घराचा स्वर्ग किंवा नरक होत असतो. आपल्या प्रपंचाचा जर आपण अभ्यास केला, कारण तुकोबारा या ठिकाणी सांगतात प्रपंचाचे दोन प्रकार आहेत. पुरावा, प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि दुसरा प्रपंच म्हणजे निष्काम प्रपंच. निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. विचार करा, आपला प्रपंच, आपली गुड्डी, आपली बायको आणि आपल्या पप्याच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठे आढळत? 10 किलो तांदूळ, 15 किलो गहू याच्या पुढे आपण जात नाही. पण लक्षात घ्या, संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, जगत कल्याणाचा प्रपंच होता. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांची नावं इतिहासात आहे. अहो, प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला मायबाप. अहो, प्रपंच केला माझे विठ्ठलपंतांनी रुक्माई मातेनं, म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला मासाहेब जुदाव आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला माझे कनकाई मौल्याने बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. अहो, या महामातांनी, महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली, ज्या लेकरांनी समाज घडवला. बाबांच्या जीवनाचं जर आपण खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवन प्रवासातला प्रपंच पाहिला, तर बाबांनी आपल्या लेकरांना सुद्धा संवर्धन असं प्रगल्भ केलं की खऱ्या अर्थानं त्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करतायत. महिला मंडळ आपला प्रपंच, या महासाहेब जिजाऊ असतील, या महामातांनी, महापुरुषांनी आपला प्रपंच असा घडवला ज्यानं खऱ्या अर्थानं समाज घडवला. आपली लेकरं, आपली लेकरं, आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? हाईच जर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय पुरी कोणची आडीची अपेक्षा करता? पण आपल्यालाही बोलून काय करायचं? बरं, राग येतो तिला, ॲब्रो करते ॲब्रो. महाराज, प्रश्न असा पडतो, हे ॲब्रो काहून करीत असावं? या आता भाऊबीजेला खऱ्या अर्थानं घरी जाताना इष्टीच्या दरवाजात गुंतणार आहे, घरात घुसताना फ्लॅटच्या दरवाजात गुंतणार. पण आईच तर रविवारी पार्लरला असेल, पोरी कुंजी हरीच्या अपेक्षा काय करता महाराज? बरं, एखादी माऊली म्हटली बा महाराज असं का बोलले, याला घ्या पुरावा. महाराज लक्षात घ्या, महाराज सांगतात, माऊली सांगतात, येत वडील जे जे करती तया धर्म ठेविती. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना, तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना ऐकलं असेल महाराज. जाऊ दे, आता विषय निघालाय म्हणून अवघ्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. लक्षात घ्या, वैदिक काळापासून विश्वाचं सार सामोळीला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झाला, नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? अहो, मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवबाराजे आकार घेत होते ना, त्यावेळी मासाहेब नेमक्या काय करायचं? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या.
ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाच होत्या, कुळाचा अभिमान बनवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा मुलगा आहे नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्या पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला यायला हवे, आपल्या पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्या पोटी उद्याची रमाई भीमाई जिजाऊ जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. फेअर अँड लव्हलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता इथं खऱ्या अर्थानं नामयज्ञ सोहळा चालू आहे. आता आपल्या गावातही अनेक नामयज्ञ सोहळे होत असतात. आपण खऱ्या अर्थानं कीर्तनाला जात असतो. पण असा जर विषय असेल महाराज, तुम्हीच विचार करा, ज्या वेळेस आता बहुतांश भागामध्ये चित्रपटांचं या भागात नेहमी शूटिंग सुरू असतं. काही बॉलिवूडच्या अभिनेत्री शूटिंगसाठी आल्या आणि त्यांना बातमी कळली आज तेवढा नामयज्ञ सोहळा सुंदर चालू आहे, आपण भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी कालपासून संगमनेर मध्ये फिरत राहिली. आता मला सांगायचं बसायला तरी जागा पुरली असती का? ते मला आताच प्रश्न पडला, हे बसतील कुठं? पण इथे एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. ह्याच अभिनेत्री जेव्हा समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी कमेंट पास करत असेल, कोणातरी विक्षिप्त नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही. मग एखादी माऊली म्हणेल, महाराज जर तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला महत्वच नाही का? असंही मला म्हणायचं नाही. आता पप्यानं लॉकडाऊन मध्ये 2-3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि एखादी सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय, माझ्या बहिणीने याचा विचार करायला हवा. मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला आता तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणीने या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एक वाक्य जरी तुमच्या अंतःकरणामध्ये रुजलं, तुमचं मला माहित नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाप, यशस्वी असेल. अहो आता तुम्हालाही भाऊ आहे ना, पण असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईचा फोन आला आणि भाऊजाईने तुम्हाला सांगितलं आजपासून मी माझ्या सासूला म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही, तू त्यांची सोय कुठेही कर, तुम्ही झोपू द्याला ना रात्रभर. ओ त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय, ओ त्यांनी मला कष्टानं वाढवलंय. निघाली सकाळी गाडी, आली संध्याकाळपर्यंत सासूबाई घरी. मग इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आणि ज्याला दुसऱ्याची शेती अर्धळीने करून तुमचा सासर घडवलंय, ते सासरे आपले आई वडील होऊ शकत नाहीत का? माझं कीर्तन पटलं नाही महाराज तर खऱ्या अर्थानं मला तुमच्या गावात परत कधी बोलू नका. पण आज माझ्या बहिणीने तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करतो. कारण कोरोनामुळे आता वर्षभर लग्नतिथी चालू आहेत. आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका, बाई तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तिच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, तुझ्या घराबरोबर तुझं मनही बाळा तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराच्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की नरक करायचा याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे. जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे. आता 3 दिवसापूर्वी जालन्यात कीर्तन संपल्यावर एका ताईने मला प्रश्न विचारला होता, महाराज काय सांगता सासूसासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावाचा गजर करत राहतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे जन्म देणारे आई वडील असते आणि असेच फटकळ असते तरी त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का?
त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं. मला मात्र जगण्यातलं सगळ्यात मोठं उत्तर मिळालं होतं. तर लक्षात घ्या, आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला घर बदलणार असं कधीच सांगू नका. पहिल्यांदा तिचं मन बदला, कारण तुमच्या लेकीच्या संस्कारांवरतीच ती ज्या घरात सासरी जाणार आहे ना, त्या घराचा स्वर्ग होणार की नरक होणार हे फक्त आई म्हणून तुमच्या संस्कारांवर अवलंबून असतं. हे लक्षात घ्या. आपली मुलगी शिकली पाहिजे, आपली मुलगी पायलट झाली पाहिजे, आपली मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, पण एक दिवस ती खऱ्या अर्थानं सासरी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आम्ही लक्ष देतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता सुनबाईला बोललो का सासूबाईला जरा बरं वाटलं. बऱ्याचशा सासूंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. सासू आणि ती आपल्या गावातली. जाऊ द्या बाईला मंडळात, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता महाराज सध्या उद्या दसरा आहे म्हणून आता पप्प्याने 3 वेळा पोलीस स्टेशन करून बायको घरी आणली. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको जाऊ, काळी पडशील, ऊन वाढलंय, आता पाऊसही उघडलाय, तू एक काम कर, उद्या पोळ्या करायच्यात, तू एवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावातली सासू होती ती. आता सुनेनी घेतली डाळ वाटायला. आता ही गेली, आली अर्ध्या तासानं. तिने फक्त घरात डुकून पाहिलं, डाळीचं तप्पेलाही दिसाना, सुनबाई दिसाना. ती घरात नाही घुसली, आपली चितली होती ती अख्ख्या आलीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. घरातल्या सगळ्या सुना थांबत होत्या, थांब 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तवच तू जागे होईशी. ती म्हणली काय तुमच्या सुना, माई सून अर्ध्या तासात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सून, गुणाची गुणाची. पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण वाया नाही गेलं. पण सुनबाई ती डाळ ठुली कुठं? ती म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या आलीला डाळ वाटून आली, आता कुठं डाळ राहते बाई, तुम्ही जागेवर आले. तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं, एखाद्या सासूबाईला जर माझं बोलणं कडू वाटलं असेल तर मी धर्म मंडपात आहात, भगवान परमात्म्याचे शब्द, देवीचे उपवास तुमचे चालू आहेत, फक्त खोटं बोलू नका. मुलगा आहे नातीने तुम्हाला एकच प्रश्न बसलेल्या सगळ्या सासूबाईंना विचारतो, तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं, तुम्ही काही टेन्शन मध्ये का भाऊ? आई म्हटलं पाहिजे. आता मागच्या डोक्यात वेगळी खटकी असेल भाऊ, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आताली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग तुमच्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, बरोबर ना? पण मग आता जर विचार करा, तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, तर काळजावर हात ठेवून आणि माँ दुर्गेची शपथ घेऊन बसल्या जागेवर फक्त 2च मिनिटं विचार करा. आमची अपेक्षा आहे आमच्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण खरंच आम्ही आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला, आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर वाडीमध्ये तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घरात मिटून टाकतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली, आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. माझ्या बहिणीनं जीवनात त्याची कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. अहो महाराज, महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी घरं पाहिली तो. अवघ्या 3-3 वर्षाची लेकरं आहेत, पण दरवाजामध्ये 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि माझ्या आजीकडे गेलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. आई ना आजी गेल्या 2 महिन्यापासून काहीतरी भांडण झाल्यामुळे एकमेकांशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 3 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म मांडायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर आपल्या नोकरीमध्ये शेतामध्ये राबतो. दिवसभर कष्टाच्या घामाच्या थेंबांमध्ये भिजून दमून भागून तो जर संध्याकाळी 6ला घरी आला ना, आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला, तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून अर्धा तास एकच सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. तो बिचारा दिवसभर राब शेतामध्ये राबला, नोकरीमध्ये राबला, आणि संध्याकाळी दमून भागून घरी आला, आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगते 200 रुपयानं दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवलं, काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 10च्या पुढच्या कट्ट्यावरचे काय सोपे राहतात महाराज? सगळे 90 आले, घे चमचा भर, घे चमचा भर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचा भर.
घेतली चमच्याभर आला डुलत घरी. चूक त्या मुलाची आहे, चूक त्या मुलाची आहे. अहो जसं घरातलं वातावरण असणार आहे तशी आमची पुढची पिढी घडणार आहे. घरातलं वातावरण सात्विक असेल पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती होईल. सगळ्यात तरुण मित्रांना एक विनंती करतो, आपल्या वडिलांना आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा अभिमान कधी वाटतो माहितीये? अहो ज्या दिवशी तुम्ही गावातल्या चौकात आलात, तुमच्या खिशात 15 लाख रुपये आहेत, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला ना, तर बाप हॉटेलमध्ये बसला होता त्याची मान शर्मेने खाली जाते. भले तुमच्या खिशात एकही रुपया नसू द्या, पण तुम्ही गावातल्या चौकात आलात आणि 10 लोक तुम्हाला जवळ येऊन रामकृष्ण हरी म्हटले ना, त्या बापाची कॉलर ताट झाल्याशिवाय राहत नाही. बाबांनी आपल्या जीवनामध्ये हेच साधलं, म्हणून त्याच्या मुलांवरती असे संस्कार आहेत. मायबाप संस्कार आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या घरातलं वातावरण जसं असणार आहे त्यानुसार पुढची पिढी घडणार आहे. सोपं करून सांगतो महाराज, झाडाचं मूळ आहे ते जर सडलेलं असेल, ते जर कुजलेलं असेल, तुम्ही महागडी कितीही खतं घाला, कितीही महागडी औषधं वापरा, ते झाड फुलेल का हो? ते झाड बहरेल का हो? त्या झाडाला फळ येईल का हो? त्याचप्रमाणे कुटुंबाच्या मुळाशी संस्कार नावाची मुळच जर सडलेली असतील, किती प्रयत्न करा तो संसार बहरेल का हो? आणि आता नवरात्र चालू आहे, म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्या पुरुष मंडळींना एक सांगतो, आता चप्पल न घालता उपवास करणारे अनेक पुरुष सुद्धा आहेत, पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत घरातल्या ग्रहलक्ष्मीला सन्मानतेच्या आणि आत्मसन्मानाची वागणूक मिळत नाही ना, तुम्ही मंदिरात जरी 10 दिवस अन्न पाण्याविना उपाशी राहिलात तर देवी कधी घरी येणार नाही. पण घरातल्या ग्रहलक्ष्मीला जर तुम्ही आत्मसन्मान दिला तर देवी फक्त 9 रात्री नाही तर अहोरात्र तुमच्या घरी असल्याशिवाय राहणार नाही. हे वास्तव आहे. कारण आज सगळ्या महिला मंडळ तुम्हाला एक सांगतो, सध्या महिलांमध्ये सुद्धा 2 गट पडले. एक म्हणजे जॉब करणारी नोकरदार आणि दुसरी म्हणजे गृहिणी. पण आज आता आमच्याकडे फॅमिली कन्सल्टला जेवढ्या केसेस येतात, जवळून एक गोष्ट पाहिली आहे, आज मुलींना गृहिणी मी आहे हे सांगायला कमीपणा वाटतो. पण लक्षात ठेवा, आणि सगळ्या पुरुष मंडळींना हात जोडून एक सांगतो, देवीचे जागर करताय ना, पण एक गोष्ट लक्षात घ्या, अहो आपल्या माहेरच्या संस्कारांचा वैभव घेऊन जे आपल्या घरामध्ये प्रवेश करते ना, ती म्हणजे वैभव लक्ष्मी. आल्या गेल्यांचा मानपान ठेवून घर नेहमी भरलं ठेवते ना, ती म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी. खऱ्या अर्थानं आपल्या वंशवाढीसाठी आपलं गर्भ त्याच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवते ना, ती म्हणजे संतान लक्ष्मी. खऱ्या अर्थानं पै जमा करून त्या पैशाचा योग्य विनियोग करते ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं ती आपल्या घरातील धनलक्ष्मी. विचार करा, वंशाच्या दिव्यासोबत वंशाच्या पंथीलाही आत्मसन्मानाने जी वाढवते ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये असणारी आदी लक्ष्मी. आपल्या मुलांना ज्ञान देऊन खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गावर नेते ना, ती म्हणजे विजया लक्ष्मी. घरावरती कोणतंही संकट आलं तर पदर खोचून उभी ठाकते ना, ती म्हणजे वीर लक्ष्मी. आणि प्रत्येक आघाडीवरती आपल्या बलाचं दर्शन घडवते ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं गजलक्ष्मी. आणि या 9 रूपांची आपल्या अंतकरणामध्ये साठवणूक करून 365 दिवस आणि दिवसातले 24 तास खऱ्या अर्थानं आपल्यासाठी राबते ना, ती आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी, आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी. पण त्या लक्ष्मीचा जोपर्यंत आत्मसन्मान जपला जाणार नाही, तोपर्यंत नवरात्रीमध्ये माँ दुर्गा कधी आपल्या घरी येणार नाही. हे वास्तव लक्षात घ्या. कारण आपल्या कुटुंबाचे ते संस्कार आहेत, म्हणून आपण त्यातून पुढे जात असतो. जाऊ दे, आज तुमच्या गावात आलोयच आहे, 12:30 पर्यंत मी काय तुम्हाला सोडित नाही. तुमची आज भांडणं मिटूनच जातो मी. उद्या दसरा आहे, उद्या रावण दहन करायचंच आहे. तर मग कारण आता रावण दहन करताना सुद्धा आपण त्या रावणाचं दहन करतो, 2000, 5000, 10000, 15000 बोली लावून दहन करतो. पण तुम्हाला सांगतो, तो रावण दहन होत असताना कधीच रडत नाही. त्या रावणाकडे बारकाईने उद्या पहा, तो रावण कधीच रडत नाही. उलट आजची परिस्थिती पाहून तो रावण मोठमोठ्यानं हसून तुम्हाला मला सुद्धा सांगत असतो, अरे दहन होताना रावणानं हळूच गर्दीकडे पाहिलं. दहन होत असताना रावणानं हळूच गर्दीकडे पाहिलं. अरे स्वतः तपासा स्वतःचं चारित्र्य, असं मोठ्यानं त्यानं विचारलं. अरे होय, मी केलाय गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. अरे दिवसा ढवळ्याभर रस्त्यावर तुम्ही आबरूची लक्तरे तोडता आणि सभ्यपणाचं आव्हान दसऱ्याला तुम्ही दरवर्षी मला जाळता. अरे तुम्हा माणसांपेक्षा मी राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान कधी सीतेचा आमच्या दारी. अरे खऱ्या अर्थानं तुम्ही हुंड्याच्या लालसेपोटी आजपर्यंत हजारो सीता जाळल्या. अरे कितीतरी वेळा तुम्ही वंशाच्या दिव्यासाठी गर्भातल्या पंत्या गर्भातच मारल्या. हक्क नाही रे तुम्हाला मला दोष देण्याचा. प्रयत्न करा तरी पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य तपासण्याचा. तुमच्या आनंदासाठी या दसऱ्याला दरवर्षी मला तुम्ही पेटवा, पण पेटवण्या अगोदर मला तुमच्यातील राम आधी दाखवा, राम आधी दाखवा.
अहो तो रावण सुद्धा आज हसत असेल, पण हेच रावण दहन करत असताना आज आपल्या कुटुंबातील जे वादविवाद असतात ना त्याचं सुद्धा दहन झालं तर खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं होईल. लक्षात घ्या, आज सायकोलॉजी असं सांगते 90% घरांमध्ये जर वाद असण्याची कोणती कारण आहेत ना ते म्हणजे खऱ्या अर्थानं वादाचे फक्त आणि फक्त सासू सुनेची भांडणं आहेत. आज खऱ्या अर्थानं ही भांडणं जर दूर झाली तर घर स्वर्ग होईल. तुम्ही करोडो रुपयाचे जड जावाहीर जडून घरामध्ये देवघर बनवावं, पण जर घरामध्ये सासू सुनेचं पटत नसेल ते घर सुद्धा नरक झाल्याशिवाय राहत नाही. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. म्हणून जाऊ द्या, आज तुमचं सगळं टेन्शन संपूर्ण जातो. मी सगळे पुरुष मंडळी जरा 2 मिनिटं डोकं खाजवा, काय तुमचे केस डोक्याचे उपटणार नाही. मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या डोक्यात टेन्शन काय हो? तुम्ही तर शांतच झाले हो. ही तर असा एकही नाही ज्याच्या डोक्यात टेन्शन नाही, पण तुमच्या डोक्यात टेन्शन काय? जरा 2 मिनिटं डोकं खाजवा, खाजवा खाजवा. तुमच्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे असं आपण समजू. तुम्ही सगळे सातबारेवाले, चेहऱ्यावरूनच कळते तुम्ही सगळे सातबारेवाले आहेत. आता मला सांगा, तुमच्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे, तुम्ही टेन्शन घ्याल मारा? आपण फक्त नजर फिरून दिल्ली का तोंड करू, मागची पुरली नाही पुढची उद्या कर्ज माफी. कर्जाचं टेन्शन आपण घेत नाही. मग तुमच्या डोक्यात टेन्शन काय हो? सगळे पुरुष मंडळी तुमच्या डोक्यात 2च टेन्शन आहे. तुम्ही तर असं पाहायला लागले बा आपलं टेन्शन महाराजाला कळलं कसं? तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात 2च टेन्शन आहे. पहिलं टेन्शन, पोरं आपलं ऐकत नाही आणि बायको आपलं ऐकत नाही. बायको आपलं ऐकत, तुम्ही तर गप्पच झाले. आता एवढ्यात का ओळखायची तुम्हाला ती? मला सांगा, बायको आपलं ऐकत, तुमच्या ऐकत असेल तर हा म्हणा, काय हरकत नाही. पण धर्म मंडपात बसले तेवढी जाणीव. मग मला सांगा, बायको आपलं ऐकत, ज्यांचं ऐकते त्यांनी एकदा टाळी वाजवा धर्म मंडपात. आणि ज्यांचं ऐकत नाही त्यांनी एकदा टाळी वाजवा. काय लबाड दुनिया आहे महाराज. मला सांगा, आता बायको आपलं ऐकत नाही, तुम्ही सगळे नगर करेल, तुम्ही काही कमी उपाय केले याच्यावर? पण फरक पडला नाही, फरक पडला नाही. मग जाऊ द्या, आज मी वर्षश्राद्धाच्या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने यावर उपाय सांगून जातो. कराल का? करणार असाल तर सांगेल महाराज. कराल का? जे करतील त्यांनी टाळी वाजवा. आचाकलेले सगळे फक्त जगापुढे तमाशा नको एवढे डोक्यात येते तुमच्या. लक्षात घ्या, आज एक उपाय सांगून जातो. कराल ना? मला सांगा, बायको आपलं ऐकत नाही, एवढे प्रयत्न केले फरक पडला नाही. मग आज तुम्हाला उपाय सांगून जातो. कराल ना? हिच्यात फक्त ज्यांची लग्न या 3-4 महिने झाले ते बाजूला काढा. ते अजून बरे, अजून त्यांना 6 महिने जाऊ द्या, ते तिकडल्या टोळी येतील. आज उपाय सांगून जातो. कराल ना? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा. बरं जाऊ द्या, मग पुढे निघू. सांगा, आजपासून एकच करायचं. कराल ना? बायको आपलं ऐकत नाही, एवढे उपाय केले फरक पडला नाही. आणि जर मी सांगितलेल्या उपायाने फरक पडला नाही, आधी उभा आहे दादा, फक्त मला तुम्ही 21 दिवसांनी दादांक रिपोर्ट द्या. मी दादांक इकडे पुढे आलो तर पाकिट पाठवून देईल. पण कराल ना? आजपासून एकच करा, बायकोचं ऐका. तुम्ही म्हणाल जमलं गो. आता सगळे म्हणतात बायकोचं ऐकू नका, तुम्ही उलट म्हणता बायकोचं ऐका. मी थोडा उलटाच सांगणार आहे महाराज. फक्त 2 मिनिटं कानाचे पडदे माझ्याकडे द्या. मुलगी जन्माला आली, पाहता पाहता 5 वर्षांची झाली, बापाने तिला शाळेमध्ये पाठवली. मुलगी 15 वर्षाची झाली, बापाची नजर आपल्या लेकीवर गेली आणि कॉलेजला पाठवायची जाणीव झाली. बापानं पतपिढी काढली आणि मुलीला कॉलेजला पाठवली. मुलगी 20 वर्षांची झाली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि मुलीसाठी सुयोग्य मुलगा पाहिला. जी मुलगी 20 वर्ष माय बापाच्या काळजाचा तुकडा होती, जी मुलगी 20 वर्ष आईच्या उशीवर डोकं टेकून झोपत होती, जी मुलगी त्या माय बापाचं काळीज होती, तीच मुलगी एका दिवसामध्ये आपल्या जन्मदात्या मायबापाला विसरून फक्त आणि फक्त जर नवऱ्याच्या विश्वासावर तुमच्या घराचं माप ओंडून येत असेल तर ते नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधीतरी इच्छा धरेल का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूला भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. पण या 3ही व्याख्या जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार. आणि बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम हो, नाही तर माकड व्हा. तुम्ही म्हणाल बरं आहे भाऊ, पाकिट आपलं सगळं आपलं, आपल्यालाच माकड म्हणले. मी म्हणतच नाही. उघडात ज्ञानेश्वरी, चित्ताराधी स्त्रियेचे तेचे छंदी नाचे, माकड गारुडियाचे होय जैसे.
बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ नका, पण लक्षात ठेवा महाराज, कधी कधी तिने दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र नक्की विचार करा. मान्य आहे हो, पुस्तकी ज्ञान तुमच्याकडे अधिक आहे, पण व्यवहार ज्ञान मात्र जन्मताच तिच्याकडे अधिक आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. कारण मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना ती गृहमंत्री होते, आर्थिक व्यवहार जपताना अर्थमंत्री होते. आणि जर नवरा अर्ध्यावर डाव मोडून गेला, कुटुंबाची जबाबदारी एकटी खांद्यावर घेऊन ती घराची मुख्यमंत्री सुद्धा होते. अहो, बायकोवर विनोद अनेक आले हो, विनोदी कविता अनेक आल्या, विनोदी चित्रपट सुद्धा अनेक आले, पण इथं बसलेला असा एकही नाही ज्याच्या बायकोने त्याच्या जीवनाचा मात्र विनोद केलाय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या बहिणींनो, मी तुमच्या बाजूने नाही बोललो, मी फक्त वस्तुस्थिती मांडली. पण या 15 वर्षात माझ्या बहिणीनं तुम्ही साधा आकार नाही केला. भावाच्या नात्याने एक गोष्ट सांगतो, तुम्ही या 15 वर्षात तुम्ही ज्या घरात आलात ना, अवघ्या एका वर्षात तुम्ही घराला भिंत घातली. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात तुमच्या नवऱ्याला त्याच्या भावापासून अवघ्या 1.5 वर्षात दूर केलं. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात अवघ्या 2 वर्षात त्याच्या बहिणीला भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला यायचं बंद केलं. अनेक उदाहरणं आहेत. आणि तुम्ही ज्या घरात गेलात त्या घराला तुम्ही अवघ्या 1 वर्षात भिंत घातली. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या बहिणीनं, तुमच्याही मनात एक प्रश्न आहे, फक्त तुम्ही तुमच्या मैत्रिणी सोडून तो कुणालाच बोलून दाखवत नाही. तो प्रश्न असा आहे, कारण तुमच्याही डोक्यात एक टेन्शन आहे. आपला नवरा आपल्या मायबापाला जेवढं काळजात ठेवतो तेवढं आपल्याला काळजात ठेवत नाही. हा प्रश्न तुमच्या मनात आहे, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही. पण त्याचं उत्तर मी आज तुम्हाला देऊन जातो. तो बिचारा आजपर्यंत यांनी तुम्हाला कधी सांगितलं नाही, त्या बिचाऱ्यानं आजपर्यंत तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही. पण तुमच्या अगोदर त्याच्या काळजात ज्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर काम करून त्याला वाढवलं आणि ज्या बापानं दुसऱ्याची शेती अर्धलीन करून त्याचं अख्खं जीवन घडवलं, ते मायबाप त्याच्या काळजात आहे. माझ्या बहिणीनं, तुम्हाला वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं, आजपासून एकच गोष्ट करा, त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मायबापाची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. फक्त 4 गोष्टी आज बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुमच्याकडे मागून जातो. लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नवऱ्याला त्याच्या मायबापापासून दूर करू नका. दुसरी गोष्ट, तुमच्या भाऊजीने जर तुमच्याशी असणारी सगळी नाती तोडली, तुम्हाला दुःख होईल की आनंद? दुःख. मग त्याची बहीण जर तुम्ही त्याच्यापासून दूर करताय, तो फक्त बोलत नाही, पण त्याला दुःख होत असेल की आनंद? आपल्या नवऱ्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या नात्यात कधी मिठाचा खडा बनवू नका. तिसरी गोष्ट, तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात, कितीही भाऊबंद असू द्यात, त्याच्या भावाच्या आणि त्याच्या कोर्टामध्ये जमिनीवरून केस चालू आहे, ते एकमेकांना शिव्या देतात. पण रात्रीच्या 12 वाजता जर तुमच्या कुटुंबावर वेळ आली ना, भले त्याचा सक्का भाऊ त्याला शिव्या देत असेल, पण रात्रीच्या 12 वाजता पहिल्यांदा धावून येणारा मात्र त्याच्या रक्ताचा सक्का भाऊच असेल. 2 भावांमध्ये कधी भिंत घालू नका. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 2 वर्षात आता आयटीच्या मुलांचं जर पाहायला गेलं, खाजगीमध्ये कोणतेही काम करणारी कोणतीही कंपनी असू द्या, आज 50% पोरांचे पगार कमी झालेत. आज खऱ्या अर्थानं आर्थिक परिस्थिती एवढी कुचकरून गेली आणि फक्त एखादी गोष्ट वेळेत मिळाली नाही म्हणून त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून आजपासून त्याला जीवनात टोचून बोलू नका. आणि तो जेवत होता, आज जेवणाच्या ताटावर त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून तुम्ही बोललात ना, तो तुमच्या समोर काहीच बोलला नाही. पण रात्रीच्या 12 वाजता तुम्ही सगळे झोपलेले असताना, मी माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का, हा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये दाटला आणि डोक्याखालची उशी त्याने तोंडात घेतली आणि पहाटे 5 पर्यंत तुमचा नवरा हमसून रडला. आणि राजाचा रंक आणि रंकाचा राजा क्षणात होत असतो. आजपासून आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला जीवनात कधी टोचून बोलू नका. माझ्या बहिणींना, फक्त आजपासून या 4 गोष्टींचं नवरात्रीच्या निमित्तानं पालन करा. नवऱ्यासारखा देव माणूस सुद्धा तुम्हाला जगात सापडणार नाही, जगात सापडणार नाही. विठ्ठल. पण आज आमचा प्रपंच असा घडत नाही. आज तो प्रपंच म्हणून तर खऱ्या अर्थानं दुःखदायक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, इरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती. पण तो जो प्रपंच आहे, जो दुःख मूळ आहे, त्याच प्रपंचाला मी परमार्थाची जोड दिली तर नासक्या देहाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल? तुगतगुरु तुकोबराय सांगतात, या मनाला जर गोविंदाच्या नामाचा छंद जोडला, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे, या नासक्या देहाचे सोनं होईल. पण भगवंताचं नाम अंतकरणामध्ये असावं, जे बाबांच्या सुजीत होतं. म्हणून तर बाबांची वाटचाल जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडं चिरंतन तत्व, ज्याचं नाव मुक्ती म्हणजे मोक्ष आहे, मोक्षाकडे झाली. म्हणून एकदा खऱ्या अर्थानं आपण सर्व भगवंताच्या नामामध्ये रथ होऊन एकदा खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन करूया. विठोर